हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त, मजेत आणि हेल्दी असाल. आजचा ब्लॉग संध्याकाळपासून सुरू करत आहे. दिवसभराची कामे तशी झाली होती, पण संध्याकाळची आवराआवर अजून बाकी होती. त्यामुळे आजची संध्याकाळ कशी गेली ते तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी मी धुतलेले कपडे घडी करून कपाटात ठेवले. कपडे वेळेवर आवरले नाहीत की नंतर त्याचाच मोठा ढीग होतो, नाही का? म्हणून शक्यतो मी वेळ मिळाला की लगेच घडी करून जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करते. नाहीतर ते असेच ठेवून ठेवून ना त्याचा ढीग होतो. मग बरेच दिवसाचे कपडे, खूप कपडे होतात घडी करण्यासाठी. म्हणून मी जसा वेळ भेटेल तसा मी घडी करून ठेवत असते. घरातली ही छोटीशी सवय आहे, तरी पण घर कायम नीटनेटके ठेवायला खूप मदत होते अशा सवयींमुळे. त्यानंतर किचनच्या खालची जी जागा असते ना, स्टोरेज म्हणजे सगळे डबे वगैरे आपण ठेवतो ना, स्टोरेज करून ठेवतो, तर ती जागा आहे ना मला बरेच दिवसांनी क्लीन करायची होती. आणि काल ग्रोसरीसुद्धा आणली होती, तर तीसुद्धा डब्यांमध्ये ठेवायची होती. तर ती ठेवण्यासाठी आधी मी सगळे जे काही डबे वगैरे आहेत ना, तर ती काढून घेतली. त्यानंतर ती स्टोरेजची जागा स्वच्छ करून कचरा काढून घेतला. त्यानंतर धूळ वगैरे असते, रोजच्या वापरामुळे कशी धूळ आणि पसारा होतोच. त्यामुळे अधूनमधून अशी साफसफाई केली की किचनमध्ये काम करायलाही छान वाटतं आणि व्यवस्थित सामान वगैरे व्यवस्थित असेल ना लावलेलं, तर सामान पण आपल्याला पटकन भेटून जातं काम करताना. आणि स्वच्छ किचनमध्ये कसं स्वयंपाक करण्याची मजाच वेगळी असते, नाही का? तर काल ग्रोसरी आणली होती ना, तीसुद्धा मला आवरून ठेवायची होती. म्हणून म्हटलं आपण डबे वगैरे काढणारच आहोत ना, तर हे पण आपण क्लीन करूया. कारण बऱ्याच दिवसांनी ना क्लिनिंग वगैरे झाली नव्हती, म्हणून कचरा वगैरे काढला आणि पटकन मी व्यवस्थित फिनाइलच्या पाण्याने फरशी पुसून घेतली स्वच्छ. सिलेंडरच्या जागी पण व्यवस्थित पुसून घेतलं. आणि जो बेसिन एरिया आहे ना, तिथे पण क्लीन करून घेतलं. पण तिथे ना क्लीन करताना ना मी शूट करायचंच म्हणजे कॅमेरा ऑन केलाच नव्हता, विसरले होते. तर ते पूर्ण जी स्पेस आहे ना किचनच्या खाली, तर ती मी सगळी क्लीन करून घेतली होती. ग्रोसरी भरण्याआधी ना मी जे काही डबे वगैरे ना मी घासून ठेवले होते. मी कसं करते की डबे रिकामे झाले ना की पटकन मी घासून व्यवस्थित ड्राय करून घेते, जेणेकरून ग्रोसरी पटकन भरायला मदत होते आणि जास्त वेळही लागत नाही. तर इथे ग्रोसरी आणली होती, आदल्या दिवशी रात्रीच आणली होती ग्रोसरी. आणि त्यामुळे कसं सामान डब्यांमध्ये भरून त्याच्या जागेवर लावलं ना की सामान कसं अगदी पटकन भेटतं. आणि मला सामान आधीच भरून ठेवायला आवडतं, कारण रोजच्या घाईत काही शोधावं लागत नाही. तुम्ही सामान आणल्यावर लगेच भरता का की नंतर? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी भात करण्यासाठी ना तर वेगळा तांदूळ घेऊन आले होते यावेळेस. हा आहे तांदूळ, तो सुवर्ण आहे आणि खूप छान तांदूळ आहे आणि अजिबात घाण नाही आहे. मी पहिल्यांदा आपल्या बाजारमधून तांदूळसुद्धा घेऊन आले होते, कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल रेशनिंगच्या तांदळामध्ये किती घाण निघाली. तर ते मी धुवून भाकरीसाठी दळून आणणार आहे. आणि इथे सुवर्ण तांदूळ मला 43 रुपयाने मिळाला आहे, तर ते सुद्धा मी व्यवस्थित ठेवले डब्यात भरून. त्यानंतर भाज्या स्वच्छ धुवून नीट वाळवून फ्रीजमध्ये ठेवल्या. भाज्या आधीच तयार करून ठेवल्या की दुसऱ्या दिवशी स्वयंपाक पटकन होतो. अशा छोट्या गोष्टींमुळे वेळही वाचतो आणि कामही हलकं वाटतं. तर इथे ना मी टोमॅटो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले होते. 2 पाण्याने मी धुवून घेतले होते टोमॅटो, कारण की दुसऱ्या पालेभाजी वगैरे असते ना, तर त्याची माती वगैरे होती. कारण की मी इथे गवार आणि कोथिंबीरसुद्धा आणली होती. तर कोथिंबीरमध्ये ना खूप माती होती, तर ती माती वगैरे ना टोमॅटोला लागली होती. तर इथे स्वच्छ 2 पाण्याने मी स्वच्छ टोमॅटो धुवून घेतले आहेत, व्यवस्थित हाताने चोळून वगैरे, कारण माती एकदम चिकट असते ना आणि निघत पण नाही. आणि आलं वगैरे पण खूप, म्हणजे माती खूप असते आल्याला, तर ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि सुक्या कॉटनच्या कपड्याने मी स्वच्छ पुसून ते डब्यामध्ये स्टोअर करते आणि पाहिजे तेव्हा मी घेऊन येते बाजारातून. आणि इथे टोमॅटोसुद्धा मी स्वच्छ पुसून घेत आहे, जेणेकरून पाणी राहणार नाही. कारण की पाणी राहिलं ना की पिशवीत आपण तसंच ठेवून देतो आणि मग खराब होतात. कोणतीही भाजी असली ना तर ओली ठेवायची नाही कधीही, स्वच्छ पुसून ठेवायची. ओलसर राहिलं ना पाण्यामध्ये, भाज्यांमध्ये जर ओलसरपणा राहिला ना की लगेच भाज्या खराब व्हायला सुरुवात होते आणि मग जास्त दिवस टिकत नाही. आणि इथे टोमॅटो स्वच्छ धुवून मी ठेवलं आहे. टोमॅटोने आलं फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि त्यानंतर लागले मी रात्रीच्या जेवणाच्या तयारीसाठी. तर इथे मला कुकर लावायचा होता वरण भाताचा. तर इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुते.
कारण की कसं आहे धान्य कसं दुकानात असतं ते उघडं असतं, धूळ वगैरे बसते. त्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मी नळामधलंच पाणी वापरते फक्त धुण्यासाठी आणि जे हंडे वगैरे भरून ठेवते ना मी, तर ते मी पिण्यासाठी पाणी भरून ठेवते. बाहेर एक नळ आहे, तर तिथे मी ताजं पाणी भरून ठेवते तिथून जेव्हा बोरिंग चालू करतात तेव्हा. कारण की लाईट वगैरे गेली ना की मग पाण्याचे खूप प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे मी शक्यतो थोडंफार पाणी भरून ठेवते पिण्यासाठी वगैरे. आणि इथे डाळीमध्ये मी टोमॅटो वगैरे चिरून टाकते आणि थोडी हळद आणि मीठसुद्धा मी शिजवतानाच टाकते आणि खूप छान टेस्ट येते अशाने वरणाला. कुकरमध्ये मी 1 इंचभर म्हणजे अर्धा बोट बुडेल एवढं मी पाणी घेतलं आहे थोडंसं आणि कमीच पाणी घ्यायचं आहे जेणेकरून शिट्ट्या पण होतील आणि कसं भातात एक्स्ट्राचं पाणी राहणार नाही. आज संकष्टी असल्यामुळे नैवेद्यासाठी शेवयांची खीरही बनवली होती. घरभर खिरीचा सुगंध पसरला होता. खूप छान आणि टेस्टी झाली होती. सण असो किंवा एखादा खास दिवस, गोड पदार्थ केल्यावर घरात वेगळीच आनंदाची भावना निर्माण होते, हो ना? देवाला नैवेद्य दाखवला आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली, देवाचे आभार मानले. मनालाही खूप शांत वाटतं. त्यानंतर आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आजच्या जेवणात वरण, भात, भाजी आणि गरमागरम चपात्या केल्या. रोजचं साधं घरगुती जेवण मला नेहमीच आवडतं. बाहेरचं खाणं कधी-कधी ठीक, पण घरचं जेवण म्हणजे वेगळीच चव आणि समाधान. आम्ही तिघांनी जेवण केल्यानंतर एवढा ढीग खूप म्हणजे भांड्यांचा इतका कंटाळा येतो ना जेवल्यानंतर घासण्याचा. कोणाकोणाला भांड्यांचा कंटाळा येतो प्लीज कमेंट करून नक्की सांगा. पण काय करणार ना, भांडी आपल्या 5वीला पुजलेलीच आहेत म्हणून ती स्वच्छ केली, पटापट स्वच्छ घासून धुवून ठेवली टबमध्ये आणि किचन ओटा पण पूर्णपणे क्लीन करून घेतला. कारण किचन ओटा क्लीन असल्यानंतर सकाळी उठल्यानंतर खूप छान वाटतं जेवण वगैरे करायला, सकाळची नाश्ता वगैरे करायला खूप छान वाटतं किचन क्लीन असल्यावरती. त्यानंतर जे काही बाहेर आहे ना कपडे वाळत टाकले होते ना, तर पावसामुळे कसं कपडे सुकत नाही म्हणून मी हा स्टँड घेतला आहे. ऑफलाईन घेतला आहे लोकल मार्केटमधून. तर ह्या स्टँडवरती मी कपडे वाळत टाकते रात्रीची. म्हणजे जे रात्रीचं सगळं आवरावर झाली ना घरातली, की शेवटचं माझं हे काम असतं. शेवटचं नाही म्हणता येणार, कारण हर्षला पण झोपवायचं असतं. तर त्याआधी मी हे सगळे कपडे ना मी स्टँडवरती वाळत टाकते. अशीच आमची आजची साधी पण समाधान देणारी संध्याकाळ गेली. घरातली कामं कधीच संपत नाही, पण एक-एक काम पूर्ण केलं ना, की मनालाही खूप छान वाटतं. तुम्हीही घरातली अशी कामं रोज करता का? तुमचं संध्याकाळचं रुटीन कसं असतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान-छान कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.